मुंबई इंडियन्स संघात धुसफूस, पराभवानंतर हार्दिक पांड्याचा संताप. हार्दिक पांड्या कोणाला करणार बाहेर? तर IPL 2026 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने विजय मिळवला आणि 6व्या विजेतेपदाची आस लावली. पण त्यानंतर मुंबई इंडियन्सची गाडी रुळावून घसरली. सलग 4थ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 5व्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला सहज पराभूत केलं. पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना फोडून काढलं. या पराभवासह मुंबई इंडियन्स संघ तळाशी पोहोचला आहे. 9व्या स्थानावर मुंबई इंडियन्स घसरला आहे. त्यामुळे मुंबईची प्लेऑफची वाट प्रत्येक पराभवानंतर बिकट होत जाणार आहे. असं असताना 4थ्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने एक मोठं विधान केलं आहे. त्याने खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने संघाच्या कामगिरीवर निशाणा व्यक्त करत सांगितलं की आम्ही काही कठोर प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील की तसंच ठेवायचे की सर्व सुधारेल अशी आशा करावी. हे काही कठोर प्रश्न आहेत, त्याची उत्तरं द्यावी लागतील आणि त्यासाठी जबाबदारी घ्यावी लागेल. हार्दिक पांड्याने पुढे सांगितले की मला आता जास्त काही बोलायचं नाही. आपल्याला पुन्हा नव्याने विचार करून पाहावं लागेल की आपल्यात कुठे कमतरता आहे. ही वैयक्तिक समस्या आहे, सांघिक समस्या आहे की नियोजनाची समस्या आहे. आपण एकत्र बसून यावर चर्चा करू आणि पुढे काय करता येईल हे ठरवू. तर IPL 2026 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सच्या सुमार कामगिरीला काही खेळाडू जबाबदार असल्याचं हार्दिक पांड्याच्या विधानातून दिसून येत आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात कोण प्लेइंग 11च्या बाहेर जाईल याची चर्चा रंगली आहे. कारण जसप्रीत बुमराहला 5 सामन्यात एकही विकेट मिळालेली नाही, तर सूर्यकुमार यादव पूर्णपणे फेल गेला आहे. त्यामुळे या स्टार खेळाडूंना विश्रांती देऊन नवा संघ बांधला जाईल का, असाही प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. पण हार्दिक पांड्याच्या वक्तव्यातून पुढच्या सामन्यात काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता दिसून येते. तर मित्रांनो, पुढच्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या कोणाला संघामधून डच्चू देईल? आपणास काय वाटतं पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा.